सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार आहे। याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्व पात्र महिलांचं लक्ष लागलं होतं। त्यांना या निमित्तानं दिलासा मिळालाय। महिला आणि बालविकास जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो, त्याची सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपाला मंजुरी भेटलेली आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता प्रतीक्षा संपलेली असून पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये उर्वरित सर्व रक्कम देण्यात येणार आहे। तर इकडे बघा, नोव्हेंबरचे जे 1500 रुपये तुम्हाला द्यायचे होते ते तर मंजूर झाले, म्हणजेच की 1500 रुपये। व एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे टोटली लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण वाटप होणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी, शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण तसा एक मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। तर आता या ठिकाणी बघा, नोव्हेंबरचा हप्ता लवकर देण्याचं कारण सरकारने सांगितलं असून सरकारला आता डिसेंबरचा पण हप्ता लवकर द्यायचा आहे, म्हणजेच की पुन्हा येणारं पुढचं 2026 वर्ष तेथून पुढचे जानेवारी फेब्रुवारीचे हप्ते सरकारला देण्यासाठी तयारी करायची आहे। त्यामुळे सरकार आता नोव्हेंबरचे 1500 रुपये व त्यानंतर लगेच डिसेंबरचे पण 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करणार आहे। व गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता पण आता ज्यांना मिळत नव्हता त्या पण बहिणीला सरकार देणार असून सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती हे पैसे आता जमवणार आहेत। मात्र आता पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून 36 जिल्ह्यापैकी 19 जिल्ह्यामध्ये आहे। 19 जिल्ह्यामध्ये व 76 तालुक्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे जमवणार आहेत। जर या तालुक्यांच्या यादीत तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी पैसे भेटून जातील। आता सर्व काही अपडेट पाहण्याकरिता फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकू शकता। तर चला आता लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर अपडेट पाहू। तर या ठिकाणी बघा, अखेर आनंदाची बातमी आलेली असून सरकारने स्पष्टपणे आता या ठिकाणी सांगितलं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीसाठी पैसे वाटपाचा निर्णय आम्ही घेतला आहे असे सरकारचं सांगणं आहे। त्यानंतर आता कोणीही काळजी करू नका असं सरकारने सांगितलं आहे। फक्त सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनी ही 2 कामे करणं गरजेचं आहे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं। जर लाडक्या बहिणीनं तुम्ही ही 2 कामे केली नाही तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात किंवा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटायचा नाही। मग आता नोव्हेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली 2 कामे आता तुम्हाला 3च दिवसाच्या आत करायची आहेत। जर 3 दिवसाच्या आत ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटणार नाही, कारण आता इथून पुढे हप्ता वाटपासाठी नवीन नियम सरकारने काढलेला आहे। आता कडक नियम आलेला असून ही 2 कामे आता करावीच लागणार आहेत। जर केली नाही तर तुम्हाला पैसे पण भेटायचे नाहीत। ही देखील गोष्ट आता सर्व लाडक्या बहिणींनी जेवढं होईल तेवढं आता लक्षात घेणं गरजेचं आहे। मग आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये मिळतील, त्यानंतर गॅस सिलेंडर 830 रुपये मिळतील। यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, ती माहिती आपण जाणून घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी हा हप्ता नेमका 36 जिल्ह्यापैकी कोणत्या 19 जिल्ह्यामध्ये जमवणार आहे त्यांची यादी आपण बघणार आहोत, कारण पैसे सर्वात आधी या 19 जिल्ह्यामध्ये सरकार देणार आहे। जर या 19 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती टोटल पैसे जमा होऊन जातील, तुम्हाला काळजी करायची गरज पडणार नाही। या 19 जिल्ह्यात आम्ही पैसे देत आहोत असं सरकारने सांगितलं आहे। व 76 तालुके पण निवडलेले असून या 76 तालुक्यांच्या यादीत जरी तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यावरती टोटली जमा होऊन जातील। तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण तसा आनंदाचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। तर चला आता हे पैसे नेमके सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत त्या तुम्हाला 19 जिल्ह्यांची यादी दाखवतो। त्यानंतर नोव्हेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ते पण सांगतो, कारण ही 2 कामे जर तुम्ही केली नाही व तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही, आता बरेच जण म्हणत असतील की काय करायची गरज नाही, आम्हाला हप्ता येऊन जाईल, गेल्या वेळेस ऑटोमॅटिक आला तसंच यावेळेस पण हप्ता भेटेल। मात्र तसं नाहीये, आता यावेळेस ही 2 कामे करायचीच आहेत। जर केली नाहीत तर डायरेक्ट हप्त्यातून तुमचं नाव काढण्यात येणार आहे, नोव्हेंबरचा हप्ता देण्यात येणार नाही व डिसेंबरचे पण पैसे तुम्हाला भेटणार नाहीत। जर तुम्ही ही 2 कामे केली तर तुमचे 3 फायदे होणार आहेत। त्यामध्ये तुम्हाला हप्ता तर लवकरात लवकर भेटेलच, मात्र डिसेंबरचा पण हप्ता लवकर येईल व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील। ज्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नव्हते अशांना पण सरकार आता देणार आहे व हे पैसे तुम्हाला पण मिळून जातील। त्यासाठी फक्त ती 2 कामे करायची आहेत। आता ती माहिती बघण्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला आता ती माहिती जाणून घेण्यापूर्वी सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी आपण बघूयात।
तर बघा या ठिकाणी आता स्पष्टपणे माहिती आलेली असून सरकारने या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे। लाडक्या बहिणींनो बघा लक्ष देऊन यामध्ये पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा कोणता आहे, तिसरा जिल्हा कोणता आहे सर्व आलेला आहे। तर इकडे बघा सरकारने आता 4 ते 5 विभाग निवडले आहेत। या 5 विभागातील 19 जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात आधी सरकार वाटप करणार आहे। म्हणजेच की आता 36 जिल्ह्यापैकी 19 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होतील। त्यानंतर आता डायरेक्ट उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात सरकार काय करणार आहे, पैसे देणार आहे। आता 36 जिल्ह्यातील 19 जिल्ह्यात पैसे देणार आहे म्हटल्यावर किती जिल्हे राहतात, तर त्यानंतर जेवढे काही जिल्हे राहतील त्या सर्व जिल्ह्यामध्ये टोटल पैसे सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे देण्यात येणार आहे। तर यामध्ये बघा आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे म्हणजे धुळे जिल्हा। जर तुम्ही या धुळे जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात 1,500 रुपये नोव्हेंबरचे जमा होणार आहेत आणि ऑक्टोबरचे जसे तुम्हाला 1,500 डीबीटीतून दिले त्याचप्रमाणे हे नोव्हेंबरचे पण 1,500 आता सरकार डीबीटीतून डायरेक्ट टाकणार आहे। जशी तिकडून वाटप सुरू होतील तसे जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटात पैसे जमा होणार आहेत। तर सरकारने आता 19 जिल्ह्यात अधिकाऱ्यांना पैसे वाटपाच्या सूचना दिलेल्या आहेत। जर या 19 जिल्ह्यातील तुम्ही राहणारे असाल तर मग तुमच्या पण बँक खात्यात हे टोटल पैसे डायरेक्ट जमा होणार आहेत। तुम्हाला काळजी कसली चिंता शक्यतो करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण तसा मोठा निर्णयच आता राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो। यानंतर चला आता पैसे वाटप होणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत आता त्यांची पण तुम्हाला यादी लगेच दाखवतो। आता लक्ष देऊन व्हिडिओ पहा। तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत विचार केला तर पुढील क्रमांकाचा जिल्हा पण सरकारने आता जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। यामध्ये बघा सरकारच्या माध्यमातून पुढचा पण जिल्हा तालुका जाहीर झालेला आहे। तर इथे काय सांगितलं आहे ते एकदा तुम्हाला वाचून दाखवतो। तर इकडे बघा लाडक्या बहिणीसाठी पैसे वाटपाचा निर्णय आम्ही घेतला आहे असं सरकारने सांगितलं आहे। आता कोणीही काळजी करू नका असं एकनाथ शिंदे म्हटले आणि एकनाथ शिंदेंनी सांगितलं की ही 2 कामे आता अर्जंट करा आणि हप्ता मिळवा। जर तुम्हाला नोव्हेंबरचे 1,500 रुपये पाहिजे असतील तर ती 2 कामे करा व ती जर तुम्ही 2 कामे केली तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता देण्यात येईल। मात्र नोव्हेंबरचा वाटप झाल्यानंतर लगेच डिसेंबरचे पण 1,500 देण्यात येतील व टोटल 3,000 रुपये सर्व लाडक्या बहिणीला मिळतील असं सरकारने सांगितलंय। व एकनाथ शिंदेंनी सांगितलं की आता आम्ही शब्द मागे घेणार नाहीत, आम्ही गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्व बहिणीला देणार आहोत असं ते म्हटले। म्हणजेच की आता गॅस सिलेंडरचा हप्ता जो सर्व लाडक्या बहिणीला द्यायचा असतो तो मागच्या वेळेस देणं झालं नाही, मात्र यावेळेस आता गॅस सिलेंडरचे पण हप्त्याचे पैसे सर्व बहिणींना मिळणार आहेत। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात त्यांना आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये नक्की मिळतील। आता मग तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतील तर तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये येतील। मात्र तुम्हाला काय करावं लागेल तर सरकारने सांगितलेली फक्त ही 2 कामे करावी लागतील असं एकनाथ शिंदे म्हटलेले आहेत। मग आता एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं सर्व माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे व कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 टोटल 3,000 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही सर्व रक्कम 3,830 रुपये मिळून जाईल। यासाठी आता जी 2 कामे तुम्हाला करायची आहेत ना ती माहिती एका मिनिटात सांगणार आहे। त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। म्हणजेच काय होईल तुम्ही जर ही 2 कामे केली तर डायरेक्ट 3,000 रुपये 2 हप्त्याची मिळतील व त्यामध्ये गॅस सिलेंडरचे पण अजून 830 रुपये मिळतील। कारण काल ज्यांनी ही कामे केली आहेत त्यांचं नाव आता गॅस सिलेंडरच्या यादीत आलेलं असून त्यांचं नाव नोव्हेंबरच्या पण यादीत आलेलं असून सर्वात आधी आता त्यांना नोव्हेंबरचा हप्ता पण मिळणार आहे। तर चला ती माहिती जाणून घेण्यापूर्वी आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यामध्ये सरकार सर्वात आधी वाटप करत आहे त्यांची एकदा आपण यादी बघूयात। तर बघा आता पैसे वाटपाच्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे। तर या ठिकाणी त्यापूर्वी पेपरवरती देखील महत्त्वाची माहिती आलेली आहे ती तर आपण बघणारच आहोत। मात्र या ठिकाणी बघा सरकारने स्पष्टपणे दिलेल्या माहितीनुसार आता पूर्ण पैसे लाडक्या बहिणींच्या माता भगिनींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामध्ये काय सांगितलं आहे तर बघा सरकारने पहिला तालुका कर्जत निवडलेला आहे। जर या कर्जत तालुक्यातील तुम्ही राहणारे असाल तर तुमच्या डायरेक्ट बँक खात्यावरती आता पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। कर्जत तालुक्यातील लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला 1,500 रुपये सरकारने मंजूर केले असून नोव्हेंबरचे पैसे डायरेक्ट जमा होतील, काळजी करणं आता सोडून द्या। त्यानंतरचा जिल्हा तालुका सरकारने अजून एक जाहीर केलेला आहे तो पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे जामखेड तालुका। तर बघा दुसरा तालुका जामखेड तालुका, या तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून टोटल पैसे बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही। त्यानंतरचा तालुका तिसरा तालुका, आता या तालुक्यातील बऱ्याच लाडक्या बहिणी प्रतीक्षित होत्या की आम्हाला हप्ता कधी मिळणार। तर बघा पुढचा तालुका पाथर्डी तालुका, या ठिकाणी 1,500 रुपये नोव्हेंबरचे कोणत्या क्षणी जमा होतील अधिकाऱ्यांकडे पाथर्डी तालुक्याची पण यादी पाठवली असून पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी बघा आता पुढची एक तुम्हाला यादी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। आता या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का ते पण बघत चला। तर इकडे बघू शकता
पुढील क्रमांकाचा तालुका जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे, तो म्हणजे नेवासा तालुका। आता या नेवासा तालुक्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला गॅस सिलेंडरचे 830 रुपये देण्यासाठी आम्ही मोठं पाऊल उचललं आहे असं सरकारने सांगितलं आहे। म्हणजे आता नेवासा तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं आहे। लक्ष देऊन बघा, जर तुमच्या तालुक्याचं नाव यादीत असेल तर पैसे भेटणार आहेत। आता तालुके कोणते आहेत ते तुम्हाला वाचून दाखवत आहे। आता नेवासा तालुक्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये तसेच 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता सरकारने आता मंजूर केलेला आहे। टोटल सर्व पैसे बहिणींनो तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील। तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो जास्त चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा पण तालुका पण जाहीर झालेला आहे। तर बघा, अहिल्यादेवी नगर जिल्हा आहे। आता अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचं नाव यादीत आलेलं आहे। या ठिकाणी बघा, एकदम वरती तुम्हाला दिसतच असेल अहिल्यादेवी नगर जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे। या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलेलं आहे। त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीमध्ये पुढील क्रमांकाचा तालुका पारनेर तालुका आहे। आता बघा, पारनेर तालुक्याचं नाव पण यादीत आलेलं असून आता पारनेर तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार आहेत। आता कुणीही काळजी करू नका, आम्हाला पैसे भेटतील का नाही असं पण म्हणू नका। आता डायरेक्ट हप्त्याची रक्कम तुमच्या पण बँक खात्यावरती येणार आहे। अजून कोणत्या तालुक्यांमध्ये व कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे तर चला आता जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवणार आहे। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। मात्र आता सरकारच्या माध्यमातून 6 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे सोडण्यात येणार आहेत। मग नेमक्या कोणत्या 6 बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होईल त्यांची एकदा लिस्ट दाखवतो। त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील ती आपण माहिती बघूयात, कारण ती 2 कामे केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता व गॅस सिलेंडरचा हप्ता मिळणार आहे। तर चला लगेच जाणून घेऊ। तर बघा, या ठिकाणी आता स्पष्टपणे माहिती आलेली असून सरकारच्या माध्यमातून सर्व काही सांगण्यात आलेलं आहे। पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका तर आलेला आहे, मात्र कोणत्या 6 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्यांची पण यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। तर पहिलीच बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँक। जर या SBI बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर डायरेक्ट हे 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील। SBI बँकेत हे पूर्ण पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून होणार आहे। त्यानंतरची दुसरी एक बँक आहे त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे जमा होतील, त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र। तर बघा, आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच लाडक्या बहिणीचं खातं असतं, तर या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील टोटल लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहेत। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 1,500 रुपये हप्ता सरकारने मंजूर करून टाकण्यासाठी आता पूर्ण तयारी केलेली आहे। जर तुमचं खातं या बँकेत असेल तर टोटल पैसे आता तुम्हाला मिळून जातील। कसलीच काळजी, चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। त्यानंतरची बँक सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या कॅनरा बँक। बघा, या कॅनरा बँकेत पण बऱ्याच जणांचं खातं असतं। आता याही ठिकाणी पूर्ण पैसे लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहे। तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही, कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। पैसे वाटपाच्या यादीत पुढील क्रमांकाची एक बँक आहे ती म्हणजे HDFC बँक। या बँकेत पण बऱ्याच जणांचं खातं असतं। तर बघा, यामध्ये जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट आता 1,500 रुपये जमा होणार। गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये येतील। हे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यावरती सरकार टाकणार आहे। तुम्हाला कसलीच काळजी, चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। टोटल 2,330 रुपये हे तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता येणार आहेत, कारण की आता बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आम्ही देणार आहोत असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे। पैसे वाटपाच्या यादीमध्ये आता पुढील क्रमांकाची एक बँक बघायला मिळत आहे, त्या बँकेचं पण नाव या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। तर ती बघा, या ठिकाणी आहे पोस्ट बँक। आता पोस्ट बँकेत पण बऱ्याच जणांचं खातं असेल तर आता काळजी करू नका, सर्वात आधी पैसे पोस्ट बँकेत पण येणार आहेत। या बँकेत पण डायरेक्ट 1,500 रुपये सरकारने आता मंजूर केलेले असून टोटल रक्कम बँक खात्यामध्ये आता जमा होऊन जाईल। तर चला, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे आता पुढील याद्या बघूयात व कोणती 2 कामे करावी लागणार आहेत त्याबाबतची माहिती लगेच देणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला। तर बघा, या ठिकाणी आता सविस्तर जर विचार केला तर डायरेक्ट पैसे लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यावरती टोटली जमा होऊन जातील। त्यामुळे तुम्हाला कसली चिंता व शक्यतो काळजी करत बसण्याची गरज पडणार नाही। एकंदरीत जर विचार केला तर आता टोटली पैसे आता हे तुमच्या बँक खात्यावरती हे जमा होऊन जातील। त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी व शक्यतो चिंता करत बसू नका। तर बघा, आता पूर्ण पैसे वाटप होणार आहे ते म्हणजे पुढील क्रमांकाची एक बँक जिल्हा देखील बघायला मिळत आहे। तसेच पुढचा जिल्हा सातारा जिल्हा, या जिल्ह्यात देखील डायरेक्ट पैसे टाकण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे। त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये, या ठिकाणी पण पूर्ण पैसे जमा होतील। तर चला, आता नेमकी कोणती 2 कामे करायची ती तुम्हाला माहिती देतो। म्हणजे कसं होईल, तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट नोव्हेंबरचे 1,500 रुपये सर्वात आधी जमा होऊन जातील व तुम्हाला पण नक्की दिलासा मिळेल, कारण सरकारने आता पूर्ण पैसे वाटपाची तयारी केलेली आहे व ही तयारी अशी केली आहे की एका क्लिकमध्ये सर्व बहिणीच्या बँक खात्यात 1,500 रुपये नोव्हेंबरचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटली जमा होऊन जातील। त्यामुळे शक्यतो काळजी व चिंता करत बसण्याची आता गरजच पडणार नाही, कारण की असा मोठा निर्णय राज्य सरकार
सरकारने आता जाहीर करून सर्व काही माहिती दिलेली आहे. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीमध्ये पुढचे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, आता त्यांची पण यादी आपण बघणार आहोत. यादीमध्ये आता तुमचा जिल्हा आहे का, तालुका आहे का, ते पण लक्ष देऊन बघा. तर बघा या ठिकाणी आता यादीमध्ये पुढील क्रमांकाचे तालुके आलेले आहेत. मात्र आता तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती या ठिकाणी आहे. तर बघा इथे सांगितलं आहे की राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमुळे लाखो बहिणींना जे आहे ते आर्थिक बळ मिळत आहे. हे तर स्पष्टपणे आपल्याला दिसून येतच आहे. मात्र या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट जमा केली जाते. मात्र आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे येण्यासाठी जी 2 कामे करायची आहेत ही आता लाडक्या बहिणीला करून घ्यावी लागतील असं इथे सांगितलं आहे. ते सांगितलं आहे की लाडक्या बहिणीला आता पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे खूप महत्त्वाचं आहे EKYCचं. तर बघा महत्त्वाचे म्हणजे राज्यभरातील महिलांसाठी योजना आहे. आता हे काम जर केलं नाही तर तुमचे पैसे थांबणार आहेत. मग आता तुम्हाला EKYC प्रक्रियेमध्ये होणारे बदल आणि त्यानंतर येणारा दिलासा लाखो बहिणीसाठी निश्चितच आनंदाची बातमी ठरणार आहे. त्यामुळे आता जेवढं होईल तेवढं EKYC करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती टोटली पैसे जमा होतील. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट हप्त्याची रक्कम पण मिळून जाईल. त्यानंतर दुसरं कोणतं काम करायचं आहे तर चला ते पण आता तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा आता पुढील काम करायचं आहे आधार कार्ड आपलं बँक खात्याशी संलग्न म्हणजेच की लिंक करायचं आहे. जर तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी अजून लिंक केलं नसेल, संलग्न केलं नसेल तर करून घ्या. बऱ्याच जणांनी केलं आहे मात्र काही जणांचं राहतं, त्यामुळे करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून डायरेक्ट पैसे बँक खात्यावरती जमा होतील. त्यामुळे तुम्हाला काळजी व कसली चिंता शक्यतो करत बसण्याची गरज पडणार नाही. यानंतर इकडे लक्ष देऊन बघा आधार कार्ड मोबाईल नंबरशी पण लिंक असणं गरजेचं आहे जेणेकरून पूर्ण पैशाचा लाभ हा तुम्हाला भेटणार आहे. काळजी करण्यासारखं कोणतंच कारण राहणार नाही. तर चला लाडक्या बहिणींनो भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार सर्व काही सविस्तर यादी सहित माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघण्याचं काम करा. त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं असतं. तर लाडक्या बहिणींनो अशीच महत्त्वाची अपडेट आपण रोज देऊयात. धन्यवाद.